मिक्सरपेक्षाही कमी जागेत 5 उद्योग तुम्ही कसे करू शकतात, चला तुम्हाला सांगतो। पहिला आहे धने पावडर बनवायचा बिझनेस, त्यानंतर हळद पावडर बनवायचं, त्यानंतर मिरची आणि मसाले दळण्यासाठी, त्यानंतर चौथा आहे फळे आणि पालेभाज्या ड्राय करून त्याचा पावडर बनवायचा बिझनेस, आणि पाचवा म्हणजे तुम्हाला आयुर्वेदिक सगळे प्रॉडक्ट्स या मशीनच्या मदतीने फाईन पावडर करता येतील। तर हे लीड लॉक्स आहेत, हे उघडून तुम्ही असं हॉपर उघडतं, याच्यामध्ये तुम्ही धने भरून घ्यायचेत। आता आपण आपले धने भरून झालेत, आता आपण लीड लॉक्स लावून घेऊयात। इथं आपल्याला टायमर ऑपरेटेड स्विच आहे, मशीनचा आपण हा स्विच आता ऑन करणार आहे, त्याला टायमर आहे, आपल्याला टायमिंग आपल्या हिशोबाने आपल्याला टायमिंग सेट करायचं। टायमिंग सेट केल्यानंतर ती बरोबर 30 ते 40 सेकंदानंतर मशीन बंद होऊन जाईल। बंद झाल्यानंतर आता आपण बघू शकतो खूप छान पद्धतीने धनिया पावडर रेडी झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये करून बघूयात हळद कशी होती, तर एवढी कडक हळद ही मशीन दळू शकते का, चला बघूयात, दाखवतो तुम्हाला। या मशीन मध्ये आता आपण हळकुंड भरून घेतलेले, अगदी 30 ते 40 सेकंदातच आपली फाईन हळद पावडर रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता, कुठल्याही प्रकारची मिरची असू देत तुम्ही त्याला छान वाळवून घ्यायचे। हॉपर मध्ये आता आपण मिरची भरून घेतली आहे, लीड लॉक्स आपण टाईट केलेत, स्विच ऑन केलं, अगदी बघू शकता 20 सेकंदही नाही झाले पण मशीन मध्ये अगदी छान मिरचीची पावडर तयार झालेली आहे। ही मिरचीची पावडर अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्या पालेभाज्या ड्राय करून त्याची पावडर या मशीनच्या मदतीने बनवू शकता। आयुर्वेदिक जडीबुटी प्रॉडक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी या मशीनच्या मदतीने ग्राइंड करू शकता। या मशीनचा फक्त एकच गोष्ट आहे, या मशीन मध्ये तुम्ही सगळ्या सुक्या गोष्टी बारीक करू शकता, ओल्या गोष्टी मशीन मध्ये बारीक होत नाहीत। ही मशीन घरगुती इलेक्ट्रिसिटीवर चालते। या मशीन मध्ये 150 ग्रॅम, 300 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो, 2 किलो, 3 किलो आणि 5 किलो असे वेगवेगळे व्हेरियंट येतात। तुम्हाला जसं करायचं असेल, जेवढं त्याच्यामध्ये ग्राइंड करायचं असेल त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। घरगुती वापर असेल तर 150 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम वाली मशीन सगळ्यात बेस्ट असेल। ही मशीन जर तुम्हाला आवडली असेल आणि ऑर्डर करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अनिल आटा चक्की मॉल पुणे इथे व्हिजिटही करू शकता।